वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा करणारा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले आता नरमल्याचं दिसतंय। पोलिसांनी मला पकडावं असं आव्हान देणारा कासले आता स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आहे। त्यानेच नव्या व्हिडिओतून ही माहिती दिली आहे। सिस्टीमच्या विरोधात फार काळ लढता येत नाही। रणजित कासले पोलिसांना शरण जाणार। पोलिसांना आव्हान देणारा कासले नरमला। मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो, कारण सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। पोलीस आणि प्रशासनावर आरोप करणारा निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले आता स्वतःहून पोलिसांना शरण जाणार आहे। याचा एक व्हिडिओ त्याने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला। 2 दिवसांपूर्वी रणजित कासलेनं फेसबुकवर पोस्ट करत मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा गौप्यस्फोट केला होता। धनंजय मुंडे आणि बीड पोलिसांवर त्याने गंभीर आरोप केले होते। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। याच दरम्यान बीडच्या शिवाजीनगर पोलिसात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला। त्यामुळे कासलेच्या अडचणीत वाढ झाली। आता मात्र वाढलेल्या अडचणी पाहता कासलेनंच एक पाऊल मागे घेत पोलिसांना शरण जाणार असल्याचं म्हटलंय। कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते। फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो, कारण सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं। तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही। जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखव। रणजित कासलेच्या या नव्या व्हिडिओ नंतर पुन्हा चर्चा होतीये। दरम्यान बीड प्रकरणाचा सरकारनं चोथा केला। रोज नवनवे मुद्दे येत असतील तर महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। कायद्याच्या फेलीनंतर अडचणीत आलेल्या लोकांना खलनायक ठरवणे, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच मर्जीतल्या लोकांना टीआरपी मध्ये घुसवणे आणि महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यांचं लक्ष विचलित करणे हा डाव देवेंद्र फडणवीसजींचा हा आहे। आणि या प्रकरणाची एवढी चर्चा झाली, एवढा रमंत झाला, इतका चोथा झाला, मात्र अद्यापपर्यंत जर सीआयडी पोलीस न्यायालयीन चौकशी एवढं सगळं झाल्यावर जर नवीन मुद्दे येत असतील तर महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हा थेट गृहमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची कारकीर्द याआधी सुद्धा वादग्रस्त राहिली। त्यातच आता नवा व्हिडिओ टाकत या सगळ्यात माझा बळी जाणार, पण मी जे आरोप केले होते ते मी सिद्ध करून दाखवेन असं रणजित कासलेनं म्हटलंय। आता कासले पोलिसांना कधी शरण जाणार आणि त्याच्या चौकशीतून आणखी काही नव्या गोष्टी समोर येतात का हे पाहावं लागेल। विशाल करोळे, झी 24 तास, बीड।